गावी पाऊस जेव्हा पहिल्यांदा पडतो ना तेव्हा जमिनीचा वास खूप मस्त येतो, एकदम भारी असा. मित्रांनो पप्पा इकडं बिया फोडत आहेत काजूच्या. भाजले विशाल पण आता निघालाय गाडी. नाही परतम नाही. हा हा त्याला सांगितलं. हा ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे आता मुंबईला आणि आज गेले 10 दिवस सुट्टी होती. सुट्टीसाठी आलेलो गावी महिन्याच्या आणि गावामध्ये कार्यक्रमसुद्धा होते, गावकीच्या पूजा वगैरे सर्व, आणि मंदिराचं जीर्णोद्धार सोहळा तो होता. तर 10 दिवसाची सुट्टी काढून आलेलो. आज 10 दिवस झालेले आहेत आणि आज संध्याकाळी आम्ही परत जातो मुंबईला. गावाला आता पावसाची सुद्धा सुरुवात होते. हे बघा सर्व ढग काले झालेत आणि थोडा पाऊससुद्धा पडला इथे. हे बघा ओले केले थोडी थोडी जमीन. आणि आता सर्व मुंबईला जायची तयारी करायची आहे. गेले 10 दिवस खूप मजा केली आणि आता आज संध्याकाळी परत जातो आहे. बघा इकडे सर्व पाऊस पडला आहे, सर्व ओला केला आहे. आता बारीक बारीक थोडा पाऊस पडला इकडं, अजून बारीक बारीक पडतोयच. आता खाली जातो आहे. त्या आमच्या सिमेंटच्या गोणी खाली आल्यात, पाऊस आलेला. आता त्या कागद टाकून ठेवला आहे त्याच्यावरती आणि तो आता आम्ही दादा घेऊन जातो आहे वरती. मित्रांनो इथं ह्या आमच्या सिमेंटच्या गोणी आल्यात. अचानक पाऊस पण आला, वरती कागद वगैरे टाकून ठेवला आहे त्याच्यावरती. आणि आता आम्ही दादा येतो आहे, तो वरती आता घेऊन जाणार आहे. सिमेंटच्या गोणी 5 सिमेंटच्या गोणी आहेत इकडे. बघा पाऊस आलेला थोडा, तो मी दादा तिकडून आता येतो आहे, घेऊन जाणार आहे वरती त्या घेऊन गोणी. आम्ही दादा नेतो आहे वरती त्या गोणी. गावी पाऊस जेव्हा पहिल्यांदा पडतो ना तेव्हा जमिनीचा वास खूप मस्त येतो, एकदम भारी असा. आणि आता वास येतो मस्त एकदम. सर्व जमीन भिजली इकडची बघा ही, त्यामुळे तो जमिनीचा वास आहे ना तो भारी येतो आहे आता इथं खाली. आणि आम्ही दादा नेणार होता तेवढ्यात त्याच्या अगोदरच पाऊस आला. मग लगेच आलो खाली, त्याच्यावरती कागद टाकला हा मोठा, नाहीतर पूर्ण त्या सिमेंटच्या गोणी ह्या भिजल्या असत्या. मित्रांनो झाल्यात गोणी घेऊन. लास्टची गोण होती ती आम्ही दादा घेऊन झाला आणि हा कागद गुंडाळला मी. कागद गुंडाळला तो घेऊन जातो आता वरती घरी. मित्रांनो आलं आहे घरी. आज इकडं समोरचा प्लास्टर करायचा राहिला, त्या प्लास्टरसाठी या गोणी आणल्या सिमेंटच्या, तिथे ओट्यावर ठेवल्यात सर्व. इथलं पण वरती करायचं आहे प्लास्टर, झालेलं आहे समोरचं प्लास्टर करायचं. तर प्लास्टर करायला ते सिमेंटच्या गोणी आणलेल्या आहेत, ते प्लास्टर करून घ्यायचं आहे आता. इथं ओट्यावर आणून ठेवल्या त्या गोणी सिमेंटच्या आता. हे बघा मित्रांनो आता इथं आम्ही बसलो आहे. मम्माने 8ला शिजवल्या आहेत फणसाच्या. हे बघा मस्त. आता मला समोर बसून खातो आहे आणि मी पण आता खातो इथं. हे बघा मस्त आपला. मित्रांनो पप्पा इकडं बिया फोडत आहेत काजूच्या भाजलेल्या. एवढ्या बियात अजून इकडं कचरा कोंडी भरली बरी बियाणी. एवढे फोडलेत, डिश भरला या. अजून फोडायचे आहेत, एवढ्या इकडं आहेत त्या.
बाजूचे गिर फोडून मुंबईला न्यायच्यात आज. आई आमची बसलो इकडं. मित्रांनो आत्ता इथं आम्ही बॅग वगैरे भरायला घेतली. बॅग भरते आता इथं. हे बघा, हे माझे कपडे इकडं आहेत आणि हे सर्व कपडे आता भरायचे आहेत बॅगेत. इकडं पप्पांचे आहेत. ही बॅग आणले. हे बघा मित्रांनो, एक बॅग झाली आता भरून आमची. बाकी वेगळा सामान आहे तो बाकी अजून भरायचा. हे बघा, ही एक बॅग झाले भरून. बाहेर एक बॅग भरला नाही आता. इकडे कपडे आहेत थोडे, ते पण भरायचे आहेत. मित्रांनो ही एक बॅग आता झाली आमची भरून आणि बाकी सामान घ्यायचं आहे वेगळा. तांदूळ वगैरे ते अजून बांधून ठेवायचे आहेत. आणि रात्री 9ची गाडी आहे आमची देवाऱ्यातून. तर आम्ही 8:30ला घरातून इथून निघू. म्हणजे अर्ध्या तासामध्ये देवाऱ्यामध्ये पोहोचू. आता देवाऱ्यात जायला इथून रिक्षा बोलवावी लागेल आम्हाला. आणि तिथून अर्ध्या तासाचा प्रवास आहे, तो रिक्षाने करायचा आहे. नंतर तिथून प्रायव्हेट गाडी आमची, ती डायरेक्ट विरारला सोडेल आम्हाला. मित्रांनो आता फायनली निघालो आम्ही. 8:30 वाजलेले आहेत आणि इकडे बाहेर निघाले, तयार रेडी झाले. पप्पा पण रेडी झालेत. आणि हा सामान आहे आमचा. बॅगा भरलेल्या आहेत. प्लस ते तांदळाच्या 2 बोजे आहेत, ते पण घ्यायचे. आता मंदिरात जायचं आहे, देवाच्या पाया पडायचं आहे आणि मग गाडी आली की निघायचं आहे. विशाल पण आता निघाला आहे गाडी. नाही प्रथम नाही. हा त्याला सांगितलं. हा ठीक आहे. मित्रांनो आता निघायचं आहे. गावातली बाकी मंडळी सुद्धा आहे, पण आता निघालेत. विशाल आता आलेला आहे इथं, तर तो पण आजच निघतोय आणि आता देवाच्या पाया पडतोय. मित्रांनो आता जातोय मंदिरामध्ये पाया पडायला. गाईज आज आम्ही मुंबईला जातोय. खूप दिवस गावाला राहिलोय, तर जायचं मनच नाही होत आहे. सदू निघाली. ए सदू निघाली. हा अच्छा, तो नाही त्याला इथंच ठेवता. नाही त्याला गाडीत कुठं नेम, तो मांजरू इथंच राहल. तर मित्रांनो आता निघतो आम्ही. गाडी खाली आलेली आहे रिक्षा. तर आता डायरेक्ट मुंबईत भेटू. चला. तर मित्रांनो फायनली गावावरून मुंबईला आलो. सकाळी 6 वाजता घरी पोचलो. थोडा आराम केला आणि आता
अंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि इथे आता बसलो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.